मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगणार आहे. साधारण 6 महिन्यापूर्वीची ही एक गोष्ट आहे. आपल्याकडं एक फाईल आली होती नवीन परमिट बिअर बार सुरू करण्यासंदर्भाची. ठीक आहे. त्याच गावामध्ये तिथून अगदी 2 लाईटचे खांब म्हणजे 200 मीटर आपण जास्त म्हणू शकू. 200 मीटर लांब एक ऑलरेडी परमिट रूम बिअर बार सुरू होता. त्या परमिट रूम बिअर बार मालकाला कळालं की आपल्या बाजूचा हॉटेलवाला आहे जो त्याच्यापासून 200 मीटर लांब होता, तो परमिट रूम बिअर बार सुरू करतोय. मग तो जो एक्झिस्टिंग तिथला बारवाला होता तो माझ्याकडे भेटायला आला. थोडासा रागवलेला होता की माझ्या जवळ तुम्ही दुसऱ्याला दारूचं दुकान चालू करून देताय, माझ्या धंद्यावर परिणाम होईल. ऍक्च्युली त्याची माझी फारशी ओळखच नव्हती, पण तो थोड्याशा रागीट भाषेत, आता मी सांगत नाही, पण थोडासा चिडून आपल्या ऑफिसला आला होता. ठीक आहे. मी त्याशी थोडं बोललो, त्याला बसवलं आणि त्याला एक गोष्ट सांगितली. आणि तीच गोष्ट किंवा तोच किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. काय किस्सा? तर एका परदेशातल्या रेल्वे स्टेशनवर एक कोकचं वेंडिंग मशीन होतं. वेंडिंग मशीन तुम्हाला माहित असेल मित्रांनो, जनरली एअरपोर्टवर वगैरे असतं आपल्या इथं. आणि त्याचा साधारण डेली सेल हा 100 कोकचे कॅन त्यातनं जायचे ऍव्हरेज. कधी 70-80 जात असतील, कधी 100-125 जात असतील. तर साधारण डेली एक 100 कोकचे कॅन त्यातून जायचे. खूप दिवस ते कोकचं मशीन होतं. काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर पेप्सीच्या एका एम्प्लॉईला ते वेंडिंग मशीन बघितलं आणि त्याला वाटलं की यार इथं 100 कोकच्या कॅनचा सेल आहे, आपण पण या ठिकाणी आपल्या पेप्सीचं वेंडिंग मशीन टाकूया. आणि त्यानं कोकच्या वेंडिंग मशीन शेजारीच पेप्सीचं पण वेंडिंग मशीन आणून टाकलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोकचं आणि पेप्सीचं वेंडिंग मशीन शेजारी चालू झाल्यानंतर कोकचा जो पहिला एक्झिस्टिंग 100 कॅन डेलीचा सेल होता तो 50-50 झाला असेल किंवा काय झाला असेल. ज्यावेळी अभ्यास केला गेला तर असं निदर्शनास आलं, कोकचा त्या वेंडिंग मशीनचा पर डेचा सेल 150 पेक्षा जास्त झालाय. सेम पेप्सीचा पण सेल 150 पेक्षा जास्त झालाय. ह्याचं कारण त्यांनी हुडकायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस फक्त कोकचं वेंडिंग मशीन तिथं होतं त्यावेळेस माणसाला प्रश्न काय पडायचा, मी कोक पिऊ का नको? मग काही वेळेस पिऊया रे काय होतंय, काही वेळेस नाही रे अनहेल्दी ड्रिंक काही नको प्यायला, येस ऑर नो. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी पेप्सी आणि कोक हे वेंडिंग मशीन जवळजवळ आले त्यावेळेस माणसाला त्याचा सायकोलॉजिकली त्याने जो विचार काय केला, मी कोक पिऊ का पेप्सी पिऊ का नको पिऊ हा विचार केला. मग काहींनी कोक पिला, काहींनी पेप्सी पिला. तर ज्यावेळेस एकच होता त्यावेळेस त्याला ऑप्शन काय होता, येस ऑर नो, पिऊ का नको. पण ज्यावेळेस 2 झाले तिथं त्यावेळेस ऑप्शनच नव्हता. ऑप्शन होता पण हे का ते येस ऑर नो नव्हता. आयदर ऑर, येस ऑर नो नाही. त्यामुळे झालं काय, कोकचा पण सेल वाढला, पेप्सीचा पण सेल वाढला. ते उदाहरण मी त्याला 6 महिन्यापूर्वी दिलं. समोरचा बार चालू झाला, तो मित्र झाला, दोन्ही पण मित्रच आहेत माझे. आता समोरचा बार चालू झाला, यशस्वीरित्या चालू केला. आणि मी परवाच, आज हे तुम्हाला सांगायचं कारण काय, एक 3-4 दिवसापूर्वी आय थिंक संडेला मी जाता मुद्दाम त्या बारला थांबलो आणि विचारलं, अरे मित्रा खरं सांग, तुझा पहिला सेल वाढलाय का तो बार आल्यामुळे कमी झालाय? तर मित्रांनो, अनपेक्षितपणे त्यानं मला मिठी मारली आणि काय बोलला, सर माझा सेल किमान 25 ते 30% तो बार नवीन चालू झाल्यापासून वाढलाय. अजून एक मी मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. तुमचं गाव आहे, गावाच्या बाहेर बार आहे. ठीक आहे. तुम्ही चौकात जाता, चौकातनं सरळ गेला तर एकच बार आहे आणि उजवीकडे वळला तर 3-4 बार आहे. रात्रीचे 10 वाजले, तुम्ही घरापासून चौकात आलाय तर तुम्ही सरळ जाल ज्या ठिकाणी एकच बार आहे त्या ठिकाणी प्यायला जाल, का डावीकडे जाल ज्या ठिकाणी 3-4 बार आहेत. मी जर असलो तर एकच बार आहे, काय माहिती यार बंद असेल, चालू असेल, गर्दी असेल, आपल्याला पाहिजे तो ब्रँड मिळेल न मिळेल, त्यापेक्षा उजवीकडे वळल्यावर ज्या ठिकाणी 3-4 बार आहेत त्या ठिकाणी मी जाईन. निदान एक बंद असला दुसरा मिळेल, त्याच्याकडे तो ब्रँड नसेल तर मी दुसऱ्याकडून घेईन. लक्षात आलं? त्यामुळं एक बार तुमचा मोनोपॉली करून व्यवसाय कमी होईल. तेच तुमच्या बाजूला तुमचे समव्यवसायिक आले तर तुमचा व्यवसाय नक्की वाढेल. हेच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं. धन्यवाद. थँक्यू.